तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मी आणि सुनील गेलतो सकाळी श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला. पंढरपूरमध्ये मोठा असा मठ आहे श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर गेलो विठ्ठल मंदिराकडे. तिथं पण श्री संत नामदेव महाराजांचं आणि संत चोकोबारा यांचं दर्शन घेतलं. श्री विठ्ठलाचं बाहेरनंच दर्शन घेऊन निघालो आम्ही चोपाळ्याकडे. चोपाळ्यामध्ये गेले, श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि श्रीकृष्ण आणि विठ्ठल म्हणजे आमचं विठ्ठलाचं दर्शन झालं. तिथून गेलो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मठामध्ये. तिथं केलं माऊलींचं दर्शन आणि माऊलींचं आणि पांडुरंगाची मूर्ती मागत विठ्ठल रुक्माईची दर्शन घेतलं. विनेकरांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तेवढ्यात आमचे धारकरी मित्र प्रणवदादा खडके आणि शंभू बोडके दोघंजण भेटले. त्यांच्या संग बऱ्याच दिवसातनं गाठ झाली आणि जरा गप्पा मारल्या बसून. सर्वांच्या गप्पा झाल्या. नंतर गेलो डी मार्टला आणि जरा शॉपिंग करायची होती. मग सुनीलनं आणि मी शॉपिंग केली आणि शॉपिंग करून झाल्यानंतर मग आईस्क्रीम घेतलं होतं. मी आणि सुनीलनं तिथंच उभारून आईस्क्रीम खाल्लं. घरी आलो, जरा झोपून झाल्यानंतर मग बाहेर जरा आपल्या गंगाला धुवावं म्हटलं. मग बाहेर आलतो त्यावेळेस आलता श्रीनं पत्रिका दिली. जरा श्रीला रामराम घातलं आणि आपल्या गंगाला आंघोळ घालायला चालू केलं. आपल्या गंगाला आंघोळ करायला नको वाटतं बरं का, पण तरी पण जबरदस्तीनं आंघोळ घातली. जरा घाण झाली होती. मग तिथून 5 वाजता आला चैतन्य सोबत जिममध्ये गेलो. जिममध्ये गेल्यावर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बजरंग बली दर्शन घेतलं सर्वांचं आणि केलं व्यायामाला सुरुवात. मग आज होता लेग आणि शोल्डरचा वर्कआउट. मग वर्कआउट पूर्ण करून घेतला. वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेच केलं जरा आणि आलो घरी. घरी आल्यानंतर जेवण केलं आणि जरा शुभम आणि चैतन्यसोबत परत पंढरपुरी गेलो. शुभमनं सांगितलं होता फालुदा, ती काय चैतन्य काय तोंड दाखवना, फालुदा खाल्ला आणि घरी आलो. जरा गप्पा मारल्या, चौकात बसलो होतो मी आणि शुभम आणि चैतन्य. गप्पा मारून झाल्यानंतर घरी येऊन निवांत झोपलो. धन्यवाद, तुम्ही पण झोपा.